फायनली आज दुबईतला शेवटचा दिवस होता आणि रोशनसाठी एक छोटंसं सरप्राईज होतं माझ्याकडनं. ते काय तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगते, पण त्याआधी आमच्या दिवसाची सुरुवात झाली जंकी फूडपासनं. इथे समोसा वगैरे खाऊन आम्ही पडलो बाहेर आणि आजचा आमचा प्लॅन होता दुबई फ्रेमला जायचा. तर लगेच आम्ही कॅम्प करून तिकडे पोहोचलो. वर गेल्यावर तिच्यात एकदम एनर्जी आली होती, कारण तिकडे होतं स्काय वॉक आणि तिने इतकं जास्त एन्जॉय केलं. मी तर भीत होती, मी तर खालीच बघत नव्हती, पण ती इतकी छान एन्जॉय करत होती, खाली बघत होती, आम्हाला सांगत होती हे बघा खालनं काय दिसतंय आणि इकडे फिर तिकडे फिर. तिने पूर्ण दंगा घातला होता. म्हणजे ते कपडे असे झाले होते की आत्ताच काढून धुवायला पाहिजे. आणि मग तिथे थोडीशी मज्जा केल्यावर आम्हाला दुसऱ्या डेस्टिनेशनसाठी सुद्धा निघायचं होतं, पण त्याआधी आमचे काही रील्स शूट करायचे होते ते वगैरे केले. आणि हे रील्स काय सगळ्यांना शूट केलेले तुमच्याशी मी लवकरच शेअर करणार आहे. मग ते झाल्यावर आम्हाला जायचं होतं मीना बाजार आणि तिकडे पोहोचलो. म्हटलं इकडे मस्त आज आपलं व्हेजिटेरियन छान देसी फूड खाऊया. आपलं इंडियात मिळतं ना तसं तिकडे फूड मिळतं, म्हणून अशा एका हॉटेलमध्ये गेलो. सगळ्यात आधी अनायाला तिकडे योगर्ट भरवलं, तिने ते खाल्लं. त्याच्यानंतर आमचं फूड आलं आणि आम्ही पण जेवण करून घेतलं. आणि मग काय, मुलींची सगळ्यात फेवरेट गोष्ट म्हणजे मार्केट. आम्ही गेलो मीना बाजारमध्ये आणि तिथे खूप सारी शॉपिंग केली. सगळ्या गोष्टी काही ते घेण्यासारख्या नव्हत्या, काही गोष्टी खूप जास्ती महाग होत्या, पण ज्या गोष्टी फेमस आहेत, युनिक आहेत, त्या सगळ्या मी घेतलेल्या आहे. आणि ते काय सगळं मी घेतलं तुम्हाला यूट्यूबच्या कंप्लीट ब्लॉगमध्ये शेअर केलेलं आहे. तुम्ही बघितलं नसेल तर नक्की जाऊन बघा. आणि आज अनायाला ना सगळं मार्केट पायीच फिरायचं होतं. माझे हात पकडा, मी फिरणार आहे, बस हेच चाललेलं होतं. आणि हे होतं रोशनसाठी सरप्राईज. मी रोशनला iPhone 16 Pro गिफ्ट केला आणि आम्ही दुबईतनं फोन का घेतला हे सुद्धा मी कंप्लीट ब्लॉगमध्ये सांगितलेलं आहे. तुम्हाला सुद्धा घ्यायचं असेल तर नक्की चेकआउट. त्यानंतर मग मस्त डिनर केलं, म्हणजे रोशनच्या फोनची पार्टी केली आणि मग हॉटेलला परत आलो. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.